हिमालय पर्वतराज आणि राणी मैना यांची लाडकी कन्या पार्वती एका भव्य राजवाड्यात सर्व सुखांच्या सान्निध्यात वाढत होती. पण राजवाड्याच्या विलासपूर्ण जीवनात तिला कधीच सुख मिळाले नाही. तिचे मन वेगळ्याच एका विश्वात रमले होते. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे तिला सदैव महादेवांची आठवण करून देत होती. बालपणापासूनच तिच्या मनात महादेवांच्या प्रती एक अढळ श्रद्धा आणि ओढ निर्माण झाली होती. ती सतत महादेवांचे ध्यान करत असे आणि त्यांचीच पूजा करत असे. नारद मुनींनी जेव्हा पार्वतीला सांगितले की तिचा जन्म हा केवळ शिवाची अर्धांगिनी होण्यासाठीच झाला आहे, तेव्हा तिचे ध्येय अधिकच स्पष्ट झाले. महादेवांना पती म्हणून प्राप्त करणे हे केवळ तिचे स्वप्न राहिले नव्हते, तर तो तिच्या जीवनाचा एकमेव उद्देश बनला होता. कडाक्याची थंडी असो किंवा रणरणते ऊन, माता पार्वती आपल्या ध्यानापासून कधीच ढळली नाही. तिचे हे शरीर हळूहळू क्षीण होत चालले होते, पण तिचे तेज मात्र सूर्यासारखे चमकत होते. पार्वतीची ही कठोर परीक्षा पाहून प्रत्यक्ष देवांनाही दया आली, पण महादेव अजूनही प्रसन्न झाले नव्हते. शेवटी महादेवांनी तिची परीक्षा घेण्यासाठी एका ब्रह्मचार्याचे रूप धारण केले. त्यांनी पार्वतीसमोर येऊन शिवाची निंदा करायला सुरुवात केली. ते म्हणाले, "तू त्या स्मशानात राहणाऱ्या, अंगाला भस्म फासणाऱ्या आणि गळ्यात साप घालणाऱ्या शिवाची आराधना का करतेस?" पण पार्वतीचा राग अनावर झाला. तिने स्पष्ट केले की शिव हे बाह्य रूपात नसून ते चराचरात वसलेले चैतन्य आहे. पार्वतीची ही अनन्य भक्ती आणि निस्सीम श्रद्धा पाहून महादेव अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या खऱ्या रूपात प्रकट होऊन तिला अर्धांगिनी म्हणून स्वीकारले आणि अशा प्रकारे जगाला शिवशक्ती अशा या महान मिलनाचा संदेश मिळाला. ही कथा आपल्याला शिकवते की जर आपले ध्येय स्पष्ट असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर अशक्य गोष्टीही शक्य होतात.